भाऊसाहेब. अरे राव, कसं काय येणं झालं? भाऊसाहेब तुम्हीच तर म्हणाले होते नंतर भेट. गोष्ट अशी आहे की तुम्ही काही बोलत नाही आज गीताबद्दल. मला गीताशी लग्न करायचं आहे. तर मग कर ना. तुमची परवानगी मिळाल्याशिवाय कसा करू शकतो भाऊसाहेब? तुम्ही दोघे भाऊ बहीण मला खूप त्रास देतात. तुम्ही म्हणता नंतर भेट, ती म्हणते भाऊसाहेब जे म्हणतील तेच करीन. आता तुम्हीच सांगा मी काय करू? वाट बघ. किती वाट बघू भाऊसाहेब, मी वेडा होऊन जाईल. बघ राहुल, याच्यात काही शंका नाही की तू गीतावर प्रेम करतेस आणि गीता तुझ्यावर. मला हे सुद्धा माहित आहे की तू एक प्रामाणिक आणि भोळा मुलगा आहेस. पण एक प्रॉब्लेम आहे राहुल. तो प्रॉब्लेम मी दूर करणार. लग्नानंतर मी काम करेन. कामाची माझ्याकडे काही कमी नाही. मला माहित आहे. चल. मला माहित आहे राहुल की तू एक श्रीमंत बापाचा मुलगा आहेस. त्या श्रीमंत बापाचे नाव आहे बाजीराव, करेक्ट? होय भाऊसाहेब. हाच तो प्रॉब्लेम आहे राहुल. तर मग ठीक आहे ना, लग्नानंतर मी वेगळा राहीन, चपरासीची नोकरी करीन. पण नाही म्हणू नका भाऊसाहेब, नाहीतर इथेच अंगावर पेट्रोल घालून जाळून घेईन स्वतःला. अरे मरशील तर लग्न कसं करशील? तुम्ही मला ना जगू देतात ना मरू देतात. मुगले आजमचा एक डायलॉग बोलू का? हो मन. अकबर अनारकली से कहता है, अनारकली सलीम तुझे मरने नहीं देगा और हम तुझे जीने नहीं देंगे. तसंच तुम्ही माझ्यासोबत करत आहात भाऊसाहेब. आता जा तू, नंतर भेट. नाही नाही, तुमच्या नंतर भेटच्या लपड्यात माझं लग्नाचं वय निघून जाईल. भाऊसाहेब, जोपर्यंत तुम्ही होकार देणार नाही तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. अरे राहुल, सोड, पाय सोड. अरे राहुल, काय सॉरी करतोय? हनुमंता, थोडा उशीर झाला. ताई तू इथं? अक्षरा, तू याला ओळखतेस? मी हा बाजीरावचा मुलगा आहे. अच्छा, सख्या भावाला ओळखत नाहीस? भाऊसाहेब, आता समजलं. डबल गेम हे कारण आहे माझ्या प्रेमाच्या सायकलला पंक्चर करण्याचे. बहिणीशी मैत्री आणि भावाचा राग. अक्षरा, हा काय बोलताय? काय हा तुझा भाऊ आहे? मी अच्छा, आता समजलं की तू माझ्यासोबत खोटं बोलत होतीस. हनुमंता, माझा एकटा पागल आहेस तू? हनुमंता, कमालच आहे. खरं बोलणं या जगात पागलपण आहे का? हनुमंता, असं झालं तरी काय? एकतर खरं मी निर्दोष आहे. मला सोडून जाऊ नकोस. मला क्षमा कर. शिक्षा तर तू देतास मला अक्षरा. माझ्या प्रेमाची शिक्षा, माझ्या प्रामाणिकपणाची शिक्षा. आता मला जाऊ दे अक्षरा. असं झालं तरी काय? सांग तर खरं. तू इतकं खोटं काय बोललीस ग? जर मी सांगितले असते की मी बाजीरावची मुलगी आहे तर तू मला भेटलाच नसता. म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले हनुमंत. तुझ्यावर खूप विश्वास करत होतो अक्षरा. हीच माझी चूक आहे. आता मी ही चूक दुरुस्त करणार. आजपासून मी तुला कधीच भेटणार नाही अक्षरा. हेच तुझे प्रेम होते? तू तर म्हणत होतास कितीही बाजीराव मिळून आम्हाला वेगळे करू शकत नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करते हनुमंता. मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्यासाठी आपले धन संपत्ती सर्व काही सोडून देईन. मला क्षमा कर. मी तुझ्या पाया पडते. वेडी आहेस तू. आता प्रेम दिवाणी, मी सुद्धा तुझ्या विना एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. खरं सांगतो, प्रेमाच्या एक प्रेमासाठी व्याकुळ झालोय का मी. पण तू क्षमा कर ना.
ताई तुझं तर जमलं, आता माझं कसं होईल? तुझंही सर्व काही ठीक आहे, घाबरू नकोस राहुल, देवावर विश्वास ठेव. आता मी, हनुमंता, तू आणि गीता एक नवा इतिहास निर्माण करू.